हो जेजुरी, चला जेजुरी, चालायचं. येल्लो येल्लो झाला आपण दोघे है ना. येल्लो येल्लो अण्णा वाईट झाले. मला कुठे कपडे घेतले त्या जयशंकर असतात. बर्थडे आहे आज आमच्या पिल्लूचा. बर्थडे निमित्त जेजुरी हो राहील त्याची. तिकडेच करायचा का मग? तिकडेच करायचा खंडराव पैसे केक कापू मस्त तिकडा. हळदीचा केक कापू. टाटा बाबा. टाटा. तू कर आता टाटा. टाटा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे, श्री क्षेत्र तुळापूर. आम्ही निघालेलो होतो जेजुरीला. तर जेजुरीला जाता रस्त्यात हा परिसर लागतो, ही पावनभूमी. तर बघूयात संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ श्री क्षेत्र तुळापूर. खूप दिवसापासून इकडे यायचं होतं, पण कधी योगच जुळून नाही आला. पण आज आलाय, बघूयात. आज भारी वाटतंय. स्माइल. तर बाई हर्षदला त्रास होतोय, प्रवासाचा मळमळ उलटी. तर दुकानात त्यासाठी काहीतरी पर्याय बघतोय. आवळा सुपारी वगैरे काही असलं तर बघूयात. नाही आहे का? अरे यार.
चला जेजुरी. असले आपण जेजुरीत मस्तपैकी गड चढूया आणि घेऊया दर्शन. बघूया गड कसा आहे काय आहे. पहिल्यांदा चालू या गडावर. नंदी बसून 5 पायऱ्या. चलो मला खंडेर आहे इथले भंडाराची वारी पुण्याच्या डोंगरावर पहिल्या पायरीवर बसून चला आमच्या घरी जय मल्हारी मला खंडेर आहे. मनातल्या इच्छा पूर्ण होऊन द्या. मनाला मन लागू द्या. धनाला धन लागू द्या. संसार सुखात राहून द्या. आणि लवकरात लवकर घरात पाळणं आले द्या. आई वडिलांचं नाव काय आपल्या लग्नामध्ये 500 मानलं होतं का मंडळ्या बांधल्या होत्या? 500 मंडोळ्या बांधल्या होत्या. मग त्या मंडोळ्या जवळजवळ उतरतात काय मंडोळ्याच्या जवळजवळ उतरतात. पण 200चं करतो पण 250चं करतो 500चं करतो. आपल्या आई म्हणजे नावाने किती करायचं होतं आणि यांना उचलून घ्यायचं 5 पायऱ्या. किती करायचं मन मोकळेपणाने बोलायचं. पुढं पुढं द्यायचं नाही काय नाही. किती करायचं देवाला नैवेद्य होत्या. लग्नामध्ये डोकं जेव्हा घातले का नाही 5 वाजेमुळे जेवले पाहिजे असे आमच्या तुझ्या वागायचं काय. देव काय रोज देत नाही तुम्ही काय मी मागायला येत नाही. आपण किती करायचं आणि 5 पायऱ्या मंडळाला उचलून घ्यायच्या कडेवर लाजायचं नाही. हा नारळ घरी न्या. वर्धमाला जमन ना. देवाला 2 पाहिजे केवळ 2 वाट्या वाट्यात तुम्हाला घरी न्या. देवाला कमीत कमी दोघा म्हणून द्यायला 100 काही नाही विचार करायचा. देवाचा देवदेव करायचा का काय करायचं दोघच म्हणून करायचं. देवाला पैसे नसते लागत ना बाबा. अंगा असं देवाला काय मुखपत्र बनवतो. देवाला देव आशीर्वाद देत असतो. चला हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाहुणा लावणं आलं वगैरे काय उपाशी लावताल काय रोज आपण घेतो देवाचं काम पैसे घेतले मग काय करायचं. मस्त भविष्य सांगितलं. ओके येऊ दे येऊ दे येऊ दे इकडे येऊ दे. जाऊ दे पुढे वर जाऊ दे. हां थकला का झाले की जेजुरी. बॅग घ्या. आठ झालं ना रे. समोर जाऊन काढा किंवा चला दिसतोय दिसतोय गड दिसतोय.
बघा तलवार द्या हात धर माझ काढला सर का हो दादा सांगतो तुम्ही इकडं बघ इकडं माझ्याकडं बिहायचं नाही पडत नाही तिकडं बघ पळत नाही घोडाचं इकडे बघ आता हाच तळा तुम्ही हाच हाच मोबाईल राईस खाली बस त्याच्या मागे थांबायचं बस ए बस रे पहिले जेवण घेऊ करून बाबा पडले इकडं बाबा पडले त्यांचं जाऊ दे मरू दे आपलं पाहिजे इनको क्या हुआ भाई साहब आपको क्या हुआ जेवण करून तर मित्रांनो आम्ही जातोय आता जुन्या गडावरती. तर जुन्या गडावर जाता जाताना आम्ही थोडीशी घरून शिदोरी आणली होती, ती शिदोरी आता खाऊयात. बसा चला बसा बसा लवकर लवकर. काय उपास आहे का तुम्हाला? शनिवार हे आहे गड भरपूर लांब गड आहे. कसं जाणार आहेत त्या लांब? बाप्पा आज मुक्काम थांबून घेतो पायाला चटके बसतात रे ऊन तापलं. नाही ऊन येत आपलं हं. जमीन ताप वांग्यासाठी का नाही ना कोरेल ते काय तेच की कोरेल ती नवस करतात हे दगड रचून. जुन्या गडावर जाता जाता आमचं मंडळ थकलेलं आहे. चला मंडळी. कसला व्ह्यू आहे पाठीमागे. जुनागड दिसतो इकडून, आपलं नवीन गड. मग पंडितांना बांधण्यासाठी नाही रे, 300 वर्ष झाले त्याला आता. पहिलं छोटं मंदिर होतं वाटतं तिथं. चला हे इथं वरती जायचं. नाही जायचं, चला इकडे जायचं. तुमच्या दोघांची जेजुरी आहे. जाऊ द्या. चला वर लवकर. हं? वरून खाली यायचं की मग शर्ट मारायचा. कुठून वरून खाली? याला म्हणून राहिलं वरती चला, तुमची जेजुरी आहे. तिथं झेंडा आहे काहीतरी, असं दर्शन घ्यायला चला म्हणून राहिले मी. जेजुरी कंटाळायची. ते अण्णा बी म्हणून राहिले वरती जाऊन. अण्णा कुठं जायचं? कुठं? पत्थरवाला रास्ता. मी सोन्या, ती जेजुरी म्हणजे सोन्याची जेजुरी. काय रे जाऊन काय कविता करतो. आय 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 आय. बिना चपलाचा 3 किलोमीटरचा हा गड चालतोय मी बिना चपलाचा. भाऊ हा खाली पाय वर तुम्ही काय राहिलं?
नदी खाली काय कळा ना नदी नदी अरे नदीत खंडोबाचं इथं मंदिर आहे. इथं इथं डोंगर सा मग शिक्षा होत बरं का पण ते अखेर गडावर पोहोचलो. अशा प्रकारे आपला पूर्ण गड चालून झालेला आहे. जो जुना गड जो होता तो आपण पूर्णपणे पायी चालून वर आलेलो आहोत. दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आपल्याला खाली जायचं आहे. सहज इकडे पाठीमागे आलो होतो. असा मस्त नजारा चालू आहे ना इकडं. मस्त एकदम भारी का सुंदर इकडं मस्त असं वाव असा व्ह्यू आहे ना इकडं सुंदर एक नंबर. हे सगळं इकडं सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. भारी ना. त्या वयात केवढ्या लांब जाता येत नाही. त्यांनी तिथून दर्शन करून मागे जायचं तिकडे कारण ती पालखी या पालखीला भेटलेली असते. अच्छा असा विषय तो. म्हणजे तिला भेटल्यानंतर दोन्ही एक सोबत होऊन जातात बा. दोन सोबतची गरजच नाही ना. एकच होऊन जातात ते. हे दर्शन तुम्हाला घ्यायला लांब पडणाऱ्याला येता येत नाही म्हणून पर्याय तो काढलाय. अच्छा कारण इकडून करेवरनं एक भक्त येत होता हां इथं पाणी घालायला. देव त्याला प्रसन्न झाला. ते म्हणला आता मी थकलोय मला होर येता येत नाही तुम्ही जवळ आला पाहिजे. अच्छा देव त्यावेळी सांगतो पाठीमागं बघायचं नाही अजिबात. हां तिथं पाहिलं त्यांनी पाठीमागं बघितलं. हां देव शिळ होऊन तिथं पडल्यावर मग तिथं मंदिर बांधावं लागलं. अच्छा मग हीच पालखी आता करेत तिकडं देव गेला असता डायरेक्ट. मग दर्शन तिथं घ्यावं लागलं असतं. हो खालीच मंदिर हा अच्छा हवंच करायची होती आपल्याला कॅन्सल आपण आता गेलोच नाही तिकडे कसं खायला लागल. करच काय वरनं पाणी येतं ना पावसाचं तेच त्या करेला पाणी असतं. सासवडवरून जेजुरीत येतं ते पाणी. हा दर 6 महिन्यांनी सोमतीला सोमती लोक येतात. जत्रा असते मोठी गर्दी आहे ना. हा गर्दी भरपूर असते ना. खाली नको उतरू. गर्दी भरपूर असते. यात्रेच्या दिवशी यात्रेला भरपूर. हा नमस्कार मंडळी. हे आहे आमचं थकलेलं मंडळ. आम्ही सर्वात आधी नवीन गड चढलो. त्यानंतर नवीन गडावरनं जवळजवळ 3 किलोमीटर अंतर पार करून इकडे जुना गड आहे त्या जुना गडावरती गेलो. तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा आता ते गड उतरून पुन्हा अर्ध्या अंतरावर आलेलो आहे. आता परत आम्हाला नवीन गडावर जायचं आणि तिथून खाली आपला ॲटो आहे. ॲटोत बसून सरळ चाकण दिदीच्या घरी. आणि हे आहेत आपले ॲटोवाले मामा जे आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेत. नाही काय वजह हा नवीन गड. त्याचा रस्ता इथून असा इथून 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 असा चालत गेले की इकडून असं जायचं आणि त्याच्यानंतर हे बघा इथे लागतो हा जुना गड. जुना मल्हारगड. याला कठे काय काहीतरी कडेपठार. हां सॉरी कडेपठार हा शब्द बोलला जातो. इथून दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता असं इथून असं आलो आहे आणि असं इथून वरती चढून इथं थांबलो आहे. इथून आता परत आम्हाला इथून असं परत इथून खाली उतरून पुन्हा आपल्या त्या जुन्या गडावर जायचं आहे. सॉरी नवीन गडावरती तिथून खाली उतरून आपला ॲटो घ्यायचा आहे. असा हा सुखमय प्रवास झालेला आहे आजचा. चला घरी जायची वेळ झालेली आहे. चला चाल ना 2-4 लिंगोरच्या करू ना. हे बघा हे जे लिंगोरची केली ती आमच्या सोन्याने केली आहे. ती जोडी पळून चालली पुढे लिंगोरची करून. थांबा
कारण लिंगूरची करण्यामागचा हेतू हा आहे की इथे नवस केला जातो मुलंबाळ होण्यासाठी. हे बघा आमच्या अण्णा पण उभे आहे, त्यांना लिंगूरची करू लागत होते. पप्पू पण लिंगूरची करू लागत होते. ही अशी लिंगूरची केली जाते. चला चला आता आपण गडावरून खाली उतरून आलेलो आहोत. आता मस्तपैकी चाकणला जाऊयात दिदीच्या घरी, कारण जायला पण 2-1 तास लागतील आपल्याला, त्यामुळे निघावं लागेल आता. चला. कोणाला चहा प्या वाटते? अजिबात नाही. का बरं? पैसे भरावं लागणार आहे. हा पैसे नसतात त्यामुळे चहा प्यायची नसती, चहा चांगली नसती. प्यायची का? चहा तुला चहा प्यायची का? त्याला प्यायची. किती प्यायची? आमचा रिक्षावाला गेलाय CNG भरायला, तोपर्यंत आम्ही असं बेवारच उभा आहे रस्त्यावर. उठले रे. हे इकडं पिऊ चहा. येऊ दे ना. त्याला सरप्राईज द्यायचं. बरं ठीक आहे. तर पिल्लूचा बड्डे आता आम्ही सरप्राईज त्याला देणार आहोत. बघूयात कसं डेकोरेशन केलं आहे दाजींनी. अरे वा मस्त. अरे हे काम आपलं होतं माहिती का? हे काम आपलं होतं पण आपण जेजूरला गेलो त्याच्यामुळे दाजीला करायला लागलं हे सगळं. ठीक आहे काय हरकत नाही. पुढचा बड्डे आपण धूमधाममध्ये. हां हा पवार भाऊ निकाल दिलेला प्लॅन. ते आहेत पवार भाऊ. हाय का ना आमच्या चॅनलला? नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. मी हर्षदसाठी एक स्टडी टेबल घेतला होता. त्याला सरप्राईज द्यायचं आहे. त्याला आम्ही 2 दिवसापासून लपून ठेवला आहे, दाखवायलाच नाही अजून त्याला. तर त्याला एक छोटंसं जंगी सरप्राईज देऊयात आपण. त्यांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं मला असं. त्यांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं की असा टेबल पाहिजे मला. तर आम्ही तो आणून ठेवला, पण त्याला सांगितलं नव्हतं की हा टेबल लपून ठेवला होता. त्याच्या बड्डेलाच द्यायचा होता आणि मी 2 दिवसापासून इथंच आहे. बघूयात आता त्याची रिॲक्शन कशी असती. चला कुठे तू खाली गेला डोळे बंद. काय बरोबर आहे. कधी आणला? मी कधी? कधी? खूप दिवस झाले आम्ही. परवाच आणला होता. तुला दाखवला तर नाही? चांगला आहे का? हा. आवडला तुला? हा. कोण आहे ते? हे कोण आहे त्याच्यावरती? म्हटलू म्हटलू. काढून टाका जरा. काय केलं? तुम्हाला पाहिजे का टेबल? तुम्हाला पाहिजे का? अरे तुम्ही 3 पण अभ्यास करू शकता त्याच्यावर, माहिती का? रडू नका. टेबल घाण करून टाकला.
गप्पा